माननीय श्री अशोक पराडकर यांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचं सुद्धा हिमालय मोरवे मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. त्यांनी पॅव्हलियनमध्ये स्थानापन्न व्हायचंय. या सामन्यासाठी सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते आपल्याला. रुपेश सारंग, अमित आडकर, बॉलर राकेश सारंग. हिमालय मोरवे संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल लाईनचा ताबा घ्यायचा आहे, कारण सामना महत्त्वपूर्ण आहे. सेमीफायनलचा सामना आहे. तुमचं सहकार्य मोलाचं आहे. प्रति 4 षटकांचा सामना. पहिलं षटक हे पॉवर प्लेचा हाताळताना दिसतोय राकेश सारंग, त्याच्या समोर रुपेश सारंग. सुरेख फटका येतोय रुपेशच्या बॅट मधून, सीमारेषेचा वेध घेतोय काय पायचा आणि आउट ऑफ पार षटकार. षटकाराच्या साहाय्याने सुरुवात केली जाते. रुपेश सारंगच्या बॅट मधून खणखणीत असा षटकार येतोय. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोहोचते 6 वरती. सुरेख खेळ म्हणावे लागेल ती रुपेश सारंग. मागच्या मॅच मध्ये सुद्धा तुपानी खेळी केली होती. तोच रुपेश सारंग आपल्याला सेमीफायनलच्या सामन्यामध्ये तीच सुरुवात करताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार येतोय. सेमीफायनलचा थरार पाहायला मिळतोय तो म्हणजे जेतू पॅकर्स विरुद्ध जय बजरंग मळे. पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूचा समाचार घेतला जातोय तो 6 धावांनी. रुपेशची अप्रतिम खेळी आपल्याला पाहायला मिळते. मागच्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये सुरेख फलंदाजी केली होती. त्याच प्रकारची सुरुवात जेतू पॅकर्सला करून देतोय तो रुपेश सारंग. पुढील चेंडू असेल राकेशचा खेळण्यासाठी सज्ज. हा आखूड पद्धतीचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय निर्धाव, प्रयत्न फसतो. यष्ट्यांमागे यष्टीरक्षक आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्त केला जातोय राकेशकडे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बिनबाद 6. प्रति 4 षटकांचा हा सामना, सेमीफायनलचा सामना. सुरेख चेंडू. इथं मात्र कमबॅक करतोय तो राकेश सारंग. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी षटकार खाल्ल्यानंतर दुसरा आणि तिसरा चेंडू निर्धाव फेकतोय. सुरेख कमबॅक करताना दिसतोय. पुढील चेंडू असेल राकेशचा खेळण्यासाठी सज्ज रुपेश. हा सुद्धा सुरेख फटका आणि चेंडू जातोय आउट ऑफ पार षटकार. दुसरा षटकार येतोय. चौथ्या चेंडूवरती खणखणीत षटकार ठोकतोय. धावसंख्या पोहोचते ती मात्र 12 वरती. बिनबाद 12. सावध आणि दमदार सुरुवात. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जेतू पॅकर्स संघ. दोन्ही संघ हे तुल्यबळ आणि सामना हा रोमहर्षक होईल यात काही शंका नाही. 1200 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. रुपेश सारंग वैयक्तिक 4 चेंडूमध्ये 12 धावांची खेळी करतोय. पुढील चेंडू असेल राकेशचा समोरा फलंदाज. डावकुऱ्या हातीचा शैलीदार फलंदाज रुपेश. हा सुद्धा सुरेख फटका. झेल उडतोय. झेल खाली 2 क्षेत्ररक्षक येत आहेत आणि कुठल्याही प्रकारची चूक न करता अनिल कोयंडे आपल्या हातामध्ये अचूक झेल टिपतोय. संघाला बसतोय पहिला धक्का रुपेशाच्या रूपात. वैयक्तिक 12 या धावसंख्येवर. तसेच हिमालय मोरवे क्रिकेट संघाने बघण्यासाठी जो महिला वर्ग उपस्थित आहे त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नवोदित फलंदाज विठोबा पडते, मॅन फ्रॉम निवती. आता मात्र खेळताना दिसतोय तो जेतू पॅकर्स संघाच्या बाजूने. याच्या मनगटात सुद्धा तेवढीच ताकद. प्रेक्षक वर्गाचं नक्कीच षटकार चौकार मारून मनोरंजन करेल. तेवढ्याच ताकदीचा फलंदाज, तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज पाहायला मिळतो राकेश सारंग. कमबॅक करतोय रुपेश सारखा. एक आक्रमक फलंदाज तंबूच्या दिशेने परतला. त्याची जागा घेण्यासाठी 1 डाऊन साठी आपल्याला पाहायला मिळतोय. विठोबा पडते.
हा सुद्धा एक सुरेख फलंदाजी करू शकतो, प्रेक्षक वर्गाचं नक्कीच मनोरंजन करू शकतो। पहिला चेंडू भिरकटवून दिलाय, चेंडू जाईल आउट ऑफ पार, चौकार। चौकाराच्या साहाय्याने विठोबास आपलं खातं खोलतोय, संघाला 4 धाव मिळवून देतोय। धाव संख्या पोहोचते 16 वरती। एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी गमावून 16 अशी धाव संख्या धावफलकावर उभी केली ती जितू पॅकर्स संघाने। सेमीफायनलचा थरार पाहायला मिळतोय। दोन्ही संघ हे तुल्यबळ, जितू पॅकर्स विरुद्ध जय बजरंग मळई। जय बजरंग मळई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजसाठी आमंत्रित केलं होतं ते जितू पॅकर्स संघाला। पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर एक गडी बाद 16 अशी धावसंख्या धावफलकावर उभी केली ती जितू पॅकर्स संघाने। महत्त्वपूर्ण सेमीफायनलचा हा सामना आणि जो या सामन्यात विजय होईल तो धडक होईल ती म्हणजे VRCC आनंदवाडी संघासोबत। कालच्या दिवसातील विनर ठरलेला संघ फायनलमध्ये दाखल झालाय तो VRCC आनंदवाडी। संघाच्या वतीनं दुसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय दशरथ कुबल, एक अनुभवी गोलंदाज, मॅन फ्रॉम मोठ। आता मात्र दिसतोय तो जय बजरंग मळई संघाच्या बाजूने। बऱ्याच वर्षाचा प्रदीर्घ काळाचा अनुभव या गोलंदाजाकडे आणि या कशा प्रकारचा समाचार घेतोय अमित पायचे। अमित सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू। एक फटका येतोय अमितच्या बॅट मधून, आउट ऑफ पार षटकार, काहीच शंका नाही यात। पहिल्या चेंडूवरती खणखणीत प्रहार करतोय आणि चेंडू जातोय सीमारेषेबाहेर खणखणीत षटकारासाठी। षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोहोचते 22 वरती। वेगवान चेंडू होता, त्याच प्रकारची वेगवान खेळी केली ती अमित आडकरने आणि चेंडू गेला षटकारासाठी। म्हणजे आक्रमक इरादे पहिल्यापासूनच ज्या प्रकारची फलंदाजी रुपेशने केली त्याच प्रकारची फलंदाजी अमित आडकरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच हा सामना रोमहर्षक होईल यात काही शंका नाही। दोन्ही संघ हे तुल्यबळ आहेत। दुसरं षटक हे प्रगतीपथावर पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार ठोकून आपले आक्रमक इरादे आक्रमक पवित्रा घेताना दिसतोय तो म्हणजे अमित आडकर। दुसरा चेंडू असेल दशरथचा, कुठल्या प्रकारचा चेंडू फेकतोय दशरथ, हा सुद्धा सुरेख चेंडू, हलकेच पुश केला जातोय चेंडूला। एक धाव घेतली जाते दोन्ही फलंदाजाकडून, एका धावने संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 23 वरती। एक गडी बाद 23 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते। सेमीफायनलचा थरार दोन्ही संघामध्ये पाहायला मिळतो आपल्याला। नक्कीच रोमहर्षक लढत होईल यात काही शंका नाही। गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय दशरथ कुबल, तर त्याच्या समोर विठोबा पडते। याच्या बॅटमधून सुद्धा नक्कीच षटकार चौकारांच्या आतषबाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला असा हा विठोबा पडते। हुक करण्याचा प्रयत्न होता विठोबाचा, विठोबाच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाही, चेंडू जातोय निर्धाव। यष्टन मागे विठोबा आपलं काम पूर्ण करतोय, चेंडू सुपूर्त केला जातोय दशरथकडे। धावसंख्या आपल्याला स्थिरावलेली पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यात 23। कमबॅक करताना दिसतोय तो दशरथ कुबल। पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडू, हा सुद्धा एक फटका येतोय विठोबाच्या बॅटमधून आणि चेंडू जातोय खणखणीत षटकार। पंच रोहित कोंडे दोन्ही हात उंचावून षटकाराची खूण करतायत। या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोहोचते ती 29 वरती। एका गड्याच्या मोबदल्यात 29 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते। नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना विठोबा पडतेने आतापर्यंत 3 चेंडू खेळले आणि या 3 चेंडूंवरती एक षटकार आणि एका चौकाराच्या साहाय्याने 10 या धावसंख्येवर खेळतोय, तर त्याला 7 देतोय तो नॉन स्ट्राईक एंडला। 7 या धावसंख्येवर अमित आडकर। मी सांगितल्याप्रमाणे या खेळाडूमध्ये ताकद आहे, मनगटामध्ये ताकद आहे, मोठे फटके मारण्याची क्षमता आहे आणि ती क्षमता तो सिद्ध करतोय मैदानावरती विठोबा पडते। खरोखरच कौतुक करावं तेवढं थोडंच, म्हणजे कसलेला गोलंदाज असताना त्याच्यावर प्रहार करतोय। हा सुद्धा सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय, विठोबा आपलं काम पूर्ण करतोय, चेंडू सुपूर्त केला जातोय दशरथकडे। एक अनुभवी गोलंदाज दशरथ कुबल आपल्या गोलंदाजीमध्ये थोडासा बदल करतोय, चेंडू जातोय निर्धाव। धावसंख्या पाहायला मिळते ती 29 एका गड्याच्या मोबदल्यात। दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल विठोबा दशरथ, त्याच्या समोर विठोबा बॅटचे कडा घेऊन चेंडू स्लिपच्या दिशेने जातोय, तिथं फेकी होते, एक धाव घेण्याचा प्रयत्न असेल, इथं मात्र एक धाव निश्चित घेतली जाते। धावसंख्या पोहोचते ती 30 वरती।
म्हणजे जिथे धाव नव्हती तिथे सुद्धा ओव्हरथ्रोच्या रूपात एक धाव घेतली जाते दोन्ही फलंदाजाकडून आणि धाव संख्या पोहोचते 2 षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 30. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून अमित असेल किंवा विठोबा असेल कसलेले गोलंदाज असताना सुद्धा सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. नक्कीच प्रेक्षक वर्गाचं मनोरंजन होईल आणि जोपर्यंत अमित आणि विठोबा मैदानावरती असतील तोपर्यंत धावसंख्या ही उच्च होईल यात काही शंका नाही. मळई संघ सुद्धा तेवढ्यात ताकदीचा आहे म्हणजे धावसंख्या ही मोठी रचावी लागेल. त्यांच्या पारड्यात सुद्धा अष्टपैलू खेळाडू आहेत म्हणजे धावसंख्या ही मोठी रचावी लागेल. जेतू पॅकर्सला जर विजयी व्हायचं असेल तर धावसंख्या ही मोठी असणे गरजेचं आहे कारण दोन्ही संघ हे तुल्यबळ आहेत. संघाच्या वतीनं तिसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय अनिरुद्ध पेडणेकर तर त्याच्या समोर विठोबा पडते. धावसंख्या पोहोचते 30. 2 षटकांचा खेळ संपतोय. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आणि तिसरं षटक हाताळताना दिसतो अनिरुद्ध पेडणेकर. त्याच्यासमोर इनफॉर्म बॅट्समन विठोबा पडते. आखूड पद्धतीचा चेंडू जातोय निर्धाव यष्ट्यांमागे विठोबा आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्त केला जातोय अनिरुद्धकडे. पहिला चेंडू निर्धाव फेकतोय. धावसंख्या आपल्याला स्थिरावलेली पाहायला मिळते ती 30. एका गाड्याच्या मोबदल्यात 30. पुढील चेंडू असेल अनिरुद्धचा खेळण्यासाठी सज्ज असेल विठोबा. पुढे येऊन करण्याचा हुक करण्याचा प्रयत्न होता. 2 क्षेत्ररक्षक मध्ये येत आहेत. चेंडू खाली चेंडू अडवला जातोय का चेंडू जातोय आउट ऑफ पार. चौकार म्हणजे विठोबाच्या बॅटमधून येतोय खणखणीत दुसरा चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 34 वरती. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू सीमारेषेचा वेध घेतो आणि या 4 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 34 वरती. एका गड्याच्या मोबदल्यात 34 अशी धावसंख्या. तिसरं षटक हे प्रगतीपथावर. थोडीशी दोन्ही खेळाडूंमध्ये बातचीत होते. अमित आडकर कानमंत्र दिला जातोय विठोबाला आणि कशा प्रकारचा कानमंत्र दिला जातोय ते ह्या चेंडूवरती समजेल. पुढील चेंडू असेल अनिरुद्धचा. सुरेख चेंडू झेल उडतोय आणि अनिल कोंडे झेल खाली येतोय. अचूक झेल टिपला जातोय. संघाला बसतोय दुसरा धक्का विठोबाच्या रूपात. 2 गडी बाद. 34 अशी धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते ती जेतू पॅकर्स संघाचे. संध्याकाळच्या सत्रातील आज सेमीफायनलचा सामना रंगतोय. लढत रंगते ती म्हणजे जितू पॅकर्स विरुद्ध जय बजरंग मळई. तर त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतोय कल्पेश केरकर. मॅन फ्रॉम केळूस कालवी बंदर संघाचा खेळाडू आता मात्र आपल्याला दिसतोय तो जेतू पॅकर्सच्या संघात. 4थ्या क्रमांकासाठी त्याची वर्णी लागते आणि कशा प्रकारची खेळी करतोय. याच्या मनगटात सुद्धा मोठे फटके मारण्याची ताकद. आतापर्यंत 2 गडी बाद झाले विठोबा. किती काढले विठोबा? 14 काढले विठोबा. होय ना. 7 चेंडूमध्ये 15 धावाची खेळी करून झेलबाद तंबूमध्ये परतला आणि त्याची जागा घेण्यासाठी कल्पेश केरकर 4थ्या क्रमांकासाठी वर्णी लागते. कशा प्रकारची फलंदाजी करतोय पाहायचंय. पंचांकडून गाठ घेतली जाते. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतो अनिरुद्ध पेडणेकर. समोर फलंदाज कल्पेश केरकर. दोन्ही संघ हे तुल्यबळ सेमीफायनलचा सामना. सुरेख फटका येतोय. चेंडू सीमारेषेचा वेध घेईल का. सुरेख क्षेत्ररक्षण होते. एकच धाव घेतली जाते या चेंडूवरती. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 35 वरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात 35 अशी धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते. तिसरं षटक हे प्रगतीपथावर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाल. अनिरुद्धच्या माध्यमातून रोखताना दिसतोय दोन्ही फलंदाजांना. आता मात्र एक अष्टपैलू खेळाडू गुणवान खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो अमित आडकर. निश्चितच याच्या बॅटमधून सुद्धा षटकार चौकार पाहायला मिळतील. हा सुद्धा सुरेख फटका येतोय. मी सांगितल्याप्रमाणे चेंडू जातोय आउट ऑफ पार. षटकार. 100 रुपये लागू होत आहेत. कोण समीरने सुरेख झेल टिपला. त्याच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक येतंय.
लास्ट चेंडू तिसऱ्या षटकातील, हा सुद्धा हुक करण्याचा प्रयत्न होता. पंच दोन्ही आज समांतर करून वाईडची खूण करतायत. अवंतरच्या धावेने संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोहोचतोय 42 वरती. 42 लॉस ऑफ 2 विकेट. जेतू पॅकर्स. हा सुद्धा हुक करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. पंचांकडे दाद मागितले जाते, पंचांवर कोणताही परिणाम होत नाही. षटकाची सांगता होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी गमावून 42 अशी धाव संख्या धावफलकावर उभी केली होती जेतू पॅकर्स संघाने. आता मात्र शेवटचे 7 चेंडू हाणामारीचे शिल्लक आणि हे शेवटचं अंतिम षटक कोण घेऊन येते पाहिजे. संघाचा संघनायक गोलंदाजी एंडवर पाहायला मिळेल प्रशांत बाबल. शेवट 42, 2 गाड्यांच्या मोबदल्यात 42 अंतिम षटक घेऊन येतोय संघाचा संघनायक प्रशांत बाबल. तर त्याच्या समोर असेल कल्पेश केरकर. सलामीवीर अमित आडकर अजूनही क्रीजवरती सुरक्षित. 3 चेंडूमध्ये 13 धावांची खेळी करतोय, अजूनही क्रीजवर नाबाद आहे. तर समोर त्याला साथ देतोय तो कल्पेश केरकर. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि या 7 चेंडूंवरती कितपत धावांचं योगदान देत आहेत दोन्ही फलंदाज अमित आणि कल्पेश ते पाहायचंय. चौथ्या षटकातील पहिला चेंडू असेल. समोर हा फलंदाज कल्पेश. सुरेख चेंडू, वेगवान पद्धतीचा चेंडू. चेंडू काही कल्पेशच्या बॅटच्या पट्ट्या देत नाही. चेंडू जातोय निर्धाव. यष्टन मागे विठोबा आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्त केला जातोय. सुरेख फटका येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होते. दशरथचं 1 धाव घेतले जाते. चोरटी 1 धाव निघते. एका धावने संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 43 वरती. प्रशांत बाबल आतापर्यंत 43 मॅच खेळलाय, त्यामध्ये त्याचे विकेट आहेत 36. इकॉनॉमी 9.6 पॉईंटच्या रन रेटने आणि बेस्ट आहेत 3 विकेट. 0 म्हणजे 0 या धावसंख्येवर 3 ही त्याची बेस्ट. 3 विकेट घेतले होते. सुरेख फटका येतोय, चांगलं तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होते या फटक्यावर. 1च धाव घेतली जाते. एका धावर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. जर चेंडू चुकला असता तर निश्चित सीमारेषेचा वेध घेतला असता. मात्र 3 धावा वाचवत होतो आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षक. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. त्याच प्रकारचे कसून गोलंदाजी करतोय एक अनुभवी गोलंदाज प्रशांत बाबल. सुरेख फटका, पायचीतचं अपील होते आणि इथं मात्र रोहित कोयंडे हात उंचावून बाद ठरवतोय. तो माझं पायचीत बाद होतोय तो कल्पेश केरकर. संघाला बसतोय तिसरा धक्का. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 44 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. अजूनही शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि आता नवोदित फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय अतुल शिरवडकर. याच्या बॅटमधून निश्चित षटकार चौकार पाहायला मिळतील असा अतुल. अतुल शिरवडकर आतापर्यंत 66 सामने खेळलाय, त्यामध्ये त्याचे रन आहेत 280. स्ट्राईक रेट 125 रन रेट आहे त्याचं. आता बघू आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय. 2 चेंडू शिल्लक अंतिम षटकातील. हे 2 चेंडू आणि या 2 चेंडूंवरती किती धावांचं योगदान आपल्या संघासाठी देतोय का 50 पार करतोय जेतू पॅकर्स ते पाहायचंय. आतापर्यंत 3 गाड्यांच्या मोबदल्यात 44 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते सेमीफायनलच्या या थरारामध्ये जेतू पॅकर्स संघाचे. पुढील चेंडू असेल प्रशांतचा. सुरेख फटका येतोय, स्वीपचा फटका येतोय, परंतु या फटक्यावरती सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण होते मोहित गिरपचं. 1च धाव घेते. एका धावने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 45 वरती. शेवटच्या चेंडूवरती षटकार किंवा चौकार येईल का? जेतू पॅकर्स 50 गाठेल का? या शेवटच्या चेंडूवर समजेल आणि शेवटचा चेंडू घेऊन येतोय चौथ्या षटकातील. सुरेख फटका येतोय, झेल उडतोय आणि चेंडू होतोय आउट ऑफ पार. षटकार फुल टॉस चेंडू होता आणि पुरेपूर फायदा घेतला जातोय तो. आणि इथं मात्र अर्धशतक फलकावर लावलं जातंय ते जेतू पॅकर्स संघाकडून. अमित 7 चेंडूमध्ये 20 धावांची तुपानी खेळी करून आपल्या संघासाठी नाबाद तंबूमध्ये परततोय आणि 52 धावांचं उद्दिष्ट असेल ते जय बजरंग मळई संघासमोर. 24 चेंडू 52 धावा विजयाचं समीकरण.
या सामन्यामध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये धावांचं योगदान पाहायला गेलं तर रुपेश सारंगने 12 चेंडूमध्ये 5 चेंडूमध्ये 12 धावांचं योगदान दिलंय 2 षटकारांसह. अमित आडकर नॉट आउट 6 चेंडूमध्ये 20 धावा 3 षटकारासह. विठोबा पडतेने 8 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान दिलं होतं. त्यामध्ये 1 षटकार 2 चौकार होते. कल्पेश केरकर 4 चेंडूमध्ये 2 धावांचं योगदान देऊन तंबूमध्ये परतला आणि अतुल शिरवडकर एका धावेवर नाबाद राहिला होता. चोवीस चेंडू 52 धावांचं उद्दिष्ट सेमीफायनलचा हा लढत पाहायला मिळते ती म्हणजे जितू पॅकर्स विरुद्ध जय बजरंग मळे. मळे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्याने फलंदासाठी आमंत्रित केलं होतं ते जितू पॅकर संघाला. जितू पॅकर संघाने निर्धारित 4 षटकामध्ये आपले 3 गडी गमावून 51 अशी धावसंख्या धावफलकावर उभी केली आणि 52 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते जय बजरंग मळे संघासमोर. सलामीचं षटक घेऊन येतोय कल्पेश केरकर. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना दिसेल कल्पेश. एक वेगवान गोलंदाज कालवी बंदर संघाचा मात्र जितू पॅकर संघाच्या बाजूने आपल्याला गोलंदाजी करताना दिसेल. सलामीची जोडी मैदानात दिसते ती राकेश सारंग आणि विकी कडू. ये ना शैरू शिरू ए शिर्या विठोबा वर राकेश काय म्हणताय हे घे कॉपी घे. पहिला चेंडू सुरेख चेंडू वेगवान चेंडू दोन्ही ऑफसाईडच्या बराच बाहेर जाणारा चेंडू कर्जत टोकासारा असा चेंडू रोहित कोंडे दोन्ही आज समांतर करून वाईडची खूण करतायत म्हणजे अवांतरची एक धाव जमा होते ती जय बजरंग मळे संघाच्या खात्यामध्ये. बिनबाद 1 अशी धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते. सलामीची जोडी राकेश सारंग एक अष्टपैलू खेळाडू जय बजरंग मळे संघाचा मॅन फ्रॉम मोठ सुरेख फटका येतोय झेल उडतोय झेल खाली विठोबा पडते येतोय आणि कुठल्याही प्रकारची चूक न करता आपल्या ओंजळीमध्ये अचूक झेल टिपतोय तो विठोबा पडते मॅन फ्रॉम नेवते. आता मात्र खेळताना दिसतोय जितू पॅकर संघाच्या बाजूने. पहिल्या चेंडूवरती मोठा मासा गळाला लागतोय तो म्हणजे राकेश सारंग आणि झेल वादवून 0 या धावसंख्येवर तंबूच्या दिशेने परततोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते कल्पेश केरकरची. सेमीफायनलची धडक पाहायला मिळते जितू पॅकर्स विरुद्ध जय बजरंग मळे आणि राकेश स्वस्तात परतल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज प्रज्वल देवजी. विठोबा तांडे तर नवोदित फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय विठोबा तांडे. थोडासा बदल केला जातोय. 1 डाऊन साठी विठोबाला प्राचरण केलं जातं. हा सुद्धा वेग अष्टपैलू खेळाडू मॅन फ्रॉम मोठ. आता मात्र आपल्याला दिसतोय तो जय बजरंग मळे संघाच्या खेम्यामध्ये
शिरू भाबल थोडेसे चिंतित वातावरण, कारण राकेश सारंग स्वस्तात बाद झाल्यानंतर कुठेतरी शिरीष भाबलवरती थोडंसं दडपण येतंय. संघाचं काय होतंय, संघाचा तारणहार कोण ठरतोय आणि जितू होय ना. शिरीष बाबल यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच, म्हणजे अंडरआर्मसाठी प्रसिद्ध असे आमचे खेळाडू शिरीष बाबल. त्यांना होरममध्ये संधी दिली जात नाही जास्त, गोलंदाजीची धुरा सांभाळतात. जितू पॅकर्स सुद्धा फॉर्मात असतील. चेहऱ्यावर हास्य बघा किती सुंदर दिसतंय. एका कोपऱ्यात दिसतील आपल्याला जितू पॅकर्स संघाचे मालक. सुरेख फटका येतोय विठोबाच्या बॅट मधून, खणखणीत येतोय चौकार. त्याच चेंडूचा वेगवान पद्धतीचा चेंडू, त्याच प्रकारची ताकद वापरताना दिसतोय. नजाकत भरा शॉट पाहायला मिळतोय तो विठोबा तांडेलच्या बॅट मधून. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. 1 गडी बाद 5 अशी धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते. अतिशय वेगवान गोलंदाज कल्पेश केरकर, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. त्याच तत्परतेचा शॉट खेळतोय तो, मात्र पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या दोन्ही डोक्यावरून चेंडू जातोय आउट ऑफ पार. चौकार. काय होतंय, काय बिघडतंय, चला पाहूया मैदानावरती. कल्पेश केरकर पहिलं वहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना दिसतोय. तर समोर फलंदाज विठोबा तांडेल, एक अष्टपैलू खेळाडू मूठ संघाचा आता मात्र दिसतोय आपल्याला. जय बजरंग मळईच्या खेम्यात सुरेख फटका येतोय. चेंडू खाली विठोबा पडते येतोय. दुसरी धाव घेण्याचा असेल प्रयत्न आणि दोन्ही धावा पूर्ण केल्या जात आहेत दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. सागर आणि विठोबाच्या या 2 धावांनी निश्चितच संघ पोहोचतोय पुढे 7 वरती. महेंद्रसिंग धोनी जर्सी क्रमांक 7 आणि धावसंख्या सुद्धा पाहायला मिळते 7. सेमीफायनलची ही लढत पाहायला मिळते. जय बजरंग मळई विरुद्ध जितू पॅकर्स. गोलंदाजी सुरेख फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. विठोबा पडते. दुसरी धाव घेण्याचा असेल प्रयत्न. सुरेख फेकी होते विठोबाची. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. विठोबा पडतेच. 2 धावा आपल्या संघासाठी निश्चित वाचवल्या जात आहेत. 2 धावांनी संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 9 वरती. आपल्या संघासाठी नक्कीच प्रोत्साहन देत आहेत सर्व म्हणजे जितू पॅकर्सचे मालक जितू चौगुले. म्हणजे किती उत्सुकता असते या, स्वतः काही खेळत नाही पण मैदानावरती प्लेयरांसाठी उत्सुक असतात. जितू तू कधी बॅट हातात घेशील रे, एक सामना तरी तू आमच्यासाठी खेळला पाहिजेस. मैदानावरती काय होतंय बघा. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय का. जिथं 1 धाव होती तिथं 3 धावा बहाल केल्या जातात त्या जितू पॅकर संघाच्या खेळाडूंकडून. थोडंसं गाचा थ्रो म्हणावे लागेल. सतीश मंचेकर याचं थोडंसं गाचा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या जागी 1च धाव झाली जाते त्या जागी 2 धावा एक्स्ट्रा दिल्या जातात आणि या एक्स्ट्रा धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 12 वरती. एका गड्याच्या मोबदल्यात 12 स्वस्तात. राकेश सारंग स्वस्तात परतल्यानंतर विठोबा तांडेल खेळाची सूत्रे आपल्या हाती घेताना आपल्याला दिसतोय. शिरीष भाबलच्या चेहऱ्यावरती थोडं हास्य दिसतंय आपल्याला. तर जितू पॅकर्स थोडा निराश दिसतोय. सुरेख फटका येतोय सागरच्या बॅटमधून. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय किरण सारंगचं आणि षटकाची सांगत होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 12 अशी धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते. 52 धावांचा पाठलाग करताना जय बजरंग मळई संघ. 18 चेंडू मध्ये 40 धावांची गरज असेल ते हा सामना विजयी व्हायचा असेल तर जय बजरंग मळई संघाला. निसर्गरम्य खवणे गाव वातून आलेला हा खेळाडू, गुणवान खेळाडू ज्ञानेश कोळंबकर आता मात्र जितू पॅकर्स संघाच्या बाजूने गोलंदाजी करताना दिसेल. त्याचे वडील हनुमंत कोळंबकर हे सुद्धा एक गोलंदाज अष्टपैलू खेळाडू होते. त्याच धर्तीवरची गोलंदाजी याच्याकडून नक्कीच पाहायला मिळेल. बांड्या मोंडकर यांच्या खेम्यामध्ये तयार झालेले हे खेळाडू आपल्याला मुंबई सारख्या ठिकाणी खेळताना दिसत आहेत. जितू पॅकर्सला एक गोलंदाज भेटतोय.
गाभित समाज प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूवरती जास्त बोली लावली होती ती जितू, आणि जितूची बोली त्याने सरस ठरवली होती. तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. लेग साइडच्या दिशेने फ्लिप केलाय चेंडू. चेंडू खाली राकेश सारंग येतोय. सुरेख फेकी येते. एकच धाव घेतली जाते पहिल्या चेंडूवरती. गोव्यामधून सुद्धा या गाभित समाजचा थराराचा आनंद घेतला जातो. सहदेव मुंडकर असतील, आशिष सारंग असतील, बंड्या मुंडकर असतील, असे बरेच खेळाडू आहेत जे ऑनलाईन पद्धतीने हे सामने पाहतात. सुरेख फटका, बॅटची कडा घेऊन चेंडू अतुलच्या हातामध्ये गेला होता, परंतु चेंडू जातोय निर्धाव. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ज्ञानेशा गोलंदाजीवरती. कवणे ग्रामस्थ नक्कीच हा सामना पाहत असतील, कारण आपला एक गुणवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बिग स्क्रीन वरती, ज्ञानेश कोळंबकर. सुरेख गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतल्यानंतर दुसरा चेंडू बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या थोडासा पुढे पडला होता तोच ज्ञानेश कोळंबकर. पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय आपल्याला. सुरेख गोलंदाजी, हा सुद्धा आखूड पद्धतीचा चेंडू. झेल उडतोय, झेल होऊ शकतो का? लेग बायचा इशारा येतोय पंचांकडून. लेग बायच्या स्वरूपात एक धाव घेतली जाते. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 14 वरती. श्रीरामांचा वनवास सुद्धा 14 वर्षाचा होता आणि धावसंख्या सुद्धा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते 14. काय न जगात भरी गोलंदाजी पाहायला मिळते या युवा गोलंदाजाकडून. खरंच गोलंदाजीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. जितू पॅकर्स थोडे आनंदित दिसत आहेत. गोलंदाजी सुरेख, ज्ञानेश कोळंबकर गोलंदाजी एंडवर, तर त्याच्या समोर एक अनुभवी फलंदाज विठोबा. सुरेख फटका पॉइंटच्या डोक्यावरून. सुरेख शॉट येतोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. सुरेख खणखणीत चौकार येतोय. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 18 वरती. जर्सी क्रमांक 18 म्हणजे विराट कोहली सरांचा जर्सी क्रमांक 18 आणि धावसंख्या सुद्धा स्कोर बुक वरती पाहायला मिळते 18. आजची लढत सुद्धा पाहायला मिळते न्यूझीलंड विरुद्ध भारत. सेकंड इनिंग मध्ये नक्कीच विराट सरांची बॅटिंग पाहायला मिळेल आपल्याला. पुन्हा एकदा ज्ञानेश गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय, तर खेळण्यासाठी सज्ज असेल विठोबा. सुरेख फटका येतोय. झेल होईल का? रुपेश सारंग झेल खाली. चेंडू जातो आउट ऑफ पार. षटकार. इथं मात्र कुठे गतीमध्ये थोडासा बदल करतोय आणि चेंडू जातोय आउट ऑफ पार. षटकार. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 24 वरती. एका गड्याच्या मोबदल्यात 24 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी. ज्ञानेश आतापर्यंत एक चौकार एक षटकार. विठोबा तांडेल सुरेख फलंदाजी करतोय. जोपर्यंत 7 चेंडू मध्ये 22 धावांची तुफानी खेळी करतोय विठोबा तांडेल. पुढील चेंडू असेल ज्ञानेशचा. हा सुद्धा सुरेख फटका येतोय विठोबाच्या बॅटमधून. दुसरी धाव घेण्याचा असेल प्रयत्न, परंतु तेवढ्याच चांगल्या सरशीचा फलंदाज आणि दोन्ही धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावाने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 26 वरती. 2 षटकाची सांगता होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडेबाद 26 अशी धावसंख्या जय बजरंग मळई संघाची. 12 चेंडू 26 धावा. विजयाचं समीकरण बदललं जाते. 12 चेंडू आणि 26 धावा. टीम मीटिंग कमी घ्या. 12 चेंडू 26 धावा. टीम मीटिंग जरा कमी घ्या. जितू पॅकर्सला विनंती असेल. अजूनही फायनलचा थरार बाकी आहे. जो या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये विजयी होईल तो अंतिम सामन्यात प्रवेश करेल, म्हणजे अंतिम फेरीत प्रवेश केला आणि अंतिम फेरीत धडक होईल ते म्हणजे VRCC आनंदवाडी संघासमोर. किरण सारंग गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम मोट आता मात्र जितू पॅकरच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वेंगुर्ल्या तालुक्यातील बरेच खेळाडू आपल्याला इथं पाहायला मिळतात. गाभित समाजाच्या थरारामध्ये जय बजरंग मळई संघ असेल किंवा जितू पॅकर्स असेल, या बहुतांश खेळाडू हे वेंगुर्ल्या तालुक्याच्या पट्ट्यातील आहेत. किरण सारंग वेगवान गोलंदाज. सुरेख फटका येतोय. सुरेख फटका सागरच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. तेवढंच ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं अमित आडकर करून. फेकी होईपर्यंत एक धाव निश्चित पूर्ण केले जाते. सागर आणि विठोबाच्या माध्यमातून एखादा संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 27 वरती. तिसरं षटक हे प्रगतीपथावर.
11 चेंडू 25 धावा. विजयाचं समीकरण आहे ते 18 चेंडू 11 चेंडू 25 धावा. काय सामना रंगतोय, काय बिघडतंय, काय घडतंय पाहायचंय. पुढील चेंडू असेल किरण सारंगचा, खेळण्यासाठी सज्ज असेल विठोबा. सुरेख चेंडू, इथं धाव घेण्याचा प्रयत्न, इथं मात्र धावचीत होऊ शकतो का? निश्चितच. आणि इथं मात्र धावबाद होतो, ज्याला क्रिकेटमध्ये आत्महत्या म्हटली जाते. तिथे आत्महत्या करून सागरला माघारी परतावं लागतंय. तर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज प्रज्वल देवजे. 4थ्या क्रमांकासाठी वर्णी लागते ती प्रज्वल देवजेचे. हा सुद्धा एक गुणवान खेळाडू, मॅन फ्रॉम मोठ. आता मात्र जितो तो जय बजरंग मळईच्या खेम्यामध्ये. सागर एक सुरेख खेळ करून धावचीच्या स्वरूपात तंबूमध्ये परतोय. तर त्याची जागा घेण्यासाठी प्रज्वल देवजे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. तिन्ही खेळाडू हे मॅन फ्रॉम मूडमध्ये असतील. गोलंदाज किरण सारंग असेल, विठोबा तांडेल असेल. म्हणजे यांना एकमेकाची गोलंदाजी, खेळाडू कशा प्रकारचा खेळी करेल हे सगळं माहिती असणारे हे खेळाडू आहेत. पुढील चेंडू असेल किरणचा, खेळण्यासाठी सज्ज असेल विठोबा. हा सुद्धा सुरेख फटका, झेल घेण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न केला जातोय. 9 चेंडू 24 धावा. सामना रंगतोय तो म्हणजे 9 चेंडू आणि 24 धावा. विजयाचं समीकरण असेल ते जय बजरंग मळई संघासमोर. प्रज्वल देवजी आपल्याला स्ट्राईक यांच्या दिशेने पाहायला मिळतो. त्यात ताकदीची गोलंदाजी किरण, सूर्य फटका येतो प्रज्वलच्या बॅट मधून, कणकणीत आउट ऑफ पार षटकार. पहिल्या चेंडूवरती कणकणीत षटकार ठोकून धाव संख्येत भर पडतोय. धाव संख्या पोहोचते 34 वरती. आमने सामने खेळतायत ते एकमेकासमोर. टीम मीटिंग कमी घ्यायची आहे. जितू पॅकर संघाला विनंती असेल, कारण अजून अंतिम लढत व्हायची आहे, याची नोंद घ्यायची आहे. प्रज्वल देवजीची सुरेख फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार ठोकून आपले आक्रमक इरादे पक्के करतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 34. 8 चेंडू 18 धावा अशी धावसंख्या. 8 चेंडू मध्ये 18 धावांची गरज असेल. आता मात्र सामना रंगतोय तो म्हणजे प्रज्वल देवजीच्या बॅट मधून. हा सुद्धा फुलटाच प्रकारचा चेंडू, बराच यष्ट्यांच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांकडे दाद मागितले जाते. अंपायरचा फैसला येतोय, डिसिजन होतंय. वाईडची खूण करतायत पंच रोहित कोंडे. दोन्ही आज समांतर करून वाईडच्या धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघ पोहोचतोय 35 वरती. हा सुद्धा सुरेख फटका येतोय. चेंडू जाईल का सीमा रेषेबाहेर आणि आउट ऑफ पार षटकार. धावसंख्या पोहोचते 41 वरती. आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना करतोय आणि 2 चेंडूवरती सलग 2 षटकार ठोकतोय तो प्रज्वल देवजे. म्हणजे आपले आक्रमक इरादे पक्के करतोय. 7 चेंडू 11 धावा. विजयाचं समीकरण अजूनही मित्रांनो शर्यत संपलेले नाही. खेळ अजूनही बाकी आहे. क्रिकेटचा सामना आहे हा. या क्रिकेटच्या सामन्यामध्ये काही होऊ शकतं. कधीही पारड या बाजूचं त्या बाजूला झुकू शकतं. त्यामुळे क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या सामन्यात काय होईल काही सांगता येत नाही. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि कमबॅक करतोय तो मात्र किरण सारंग. षटकाची सांगत होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल आपले 2 गडी गमावून 41 अशी धावसंख्या धावफलकावर उभी केली ती. 52 धावांचा पाठलाग करताना जय बजरंग मळई संघाने. 7 चेंडू 11 धावा. विजयाचं समीकरण पहा काय बदलतंय. 7 चेंडू आणि 11 धावा. शेवटचा आणामारीचे 7 चेंडू कोण घेऊन येईल, कोणता गोलंदाज घेऊन येईल हे बघायचंय. म्हणजे अंतिम 7 चेंडू धीरज राहुल मॅन फ्रॉम केळोस. आता मात्र दिसतोय तो जितू पॅकर्सच्या खेम्यामध्ये. जितू पॅकर्स सुद्धा थोडासा चिंतेत असेल. शिरीष भाबल सुद्धा चिंतेत असतील. 7 चेंडू मध्ये 11 धावांची गरज असेल. सामना कोणाचा रंगतोय तर शिरीष वर्सेस जितू. खेळाडू बाजूलाच राहिले. या 2 खेळाडूंमध्ये अंतिम म्हणजे सेमीफायनलची धडक रंगते. शिरीष विरुद्ध जितू. काय घडतंय, काय बिघडतंय, चला मैदानावरती जाऊया. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि या 7 चेंडूवरती 11 धावांची गरज असेल ती जय बजरंग मळई संघाला. दोन्ही संघ हे तुल्यबळ. जितू पॅकर्स विरुद्ध जय बजरंग मळई. धीरज राहुल आपल्याला गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू 4थ्या षटकातील सुरेख चेंडू, स्लोवर पद्धतीचा चेंडू. एकच धाव घेतोय विठोबा. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 42 वरती. 5 चेंडू 10 धावा.
विजयाचं समीकरण असेल. आता मात्र एक आक्रमक शैलीचा फलंदाज मॅन फ्रॉम मोठ आता मात्र दिसतोय तो जय बजरंग मळईच्या खेम्यामध्ये. प्रज्वल देवजी 2 षटकारासह 12 या धावसंख्येवर खेळतोय. पुढील चेंडू असेल धीरज टू प्रज्वल असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी स्लोवर पद्धतीचा चेंडू फसवा चेंडू. इथं मात्र थोडंसं गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कल्पेश केरकरचं डायरेक्ट फेकी होते स्टंप वरती. पंचांकडे दाद मागितली जाते. तिसरी धाव घेतली जाते. धावचीचं अपील केलं जातंय परंतु विठोबा क्रीज वरती सुरक्षित होते. या 3 धावा घेतल्या जातात. थोडंसं गचा क्षेत्ररक्षण होतंय. या अशा सामन्यामध्ये हाय व्होल्टेज सामन्यामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी केली जाते मात्र क्षेत्ररक्षकाकडून तेवढी साथ मिळत नाही ती धीरज राऊळ याला. आणि सामना रंगतोय तो म्हणजे 4 चेंडू 7 धावा. कंपल्सरी चेसिंगचे सामने आहेत याची नोंद घ्यायची आहे. विठोबाला प्रज्वलला सुरेख फटका येतोय. चेंडू जाईल का सीमारेषेबाहेर आणि चेंडू जातोय आउट ऑफ पार चौकार. विठोबाची नजाकत बरी खेळी आपल्याला पाहायला मिळते. विठोबा तारणहार ठरतोय तो जय बजरंग मळई संघासमोर. 12 चेंडूमध्ये 30 धावांची तुपानी खेळी करतोय. यामध्ये 3 चौकाराचा आणि 1 षटकाराचा साह्य. तर प्रज्वल देवजी 4 चेंडूमध्ये 15 धावाची तब्बल खेळी करतोय. 2 षटकारासह स्वयंची साथ देतोय तो प्रज्वल. आणि विठोबा आता तारणहार ठरतोय का. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडूंवरती 3 धावांची गरज असेल ती जय बजरंग मळई संघाला. डिके आपल्याला गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. सुरेख फटका येतोय. चेंडू जातोय आउट ऑफ पार चौकार. आणि इथं विजय होतोय तो मात्र जय बजरंग मळई संघ. दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन. जय बजरंग मळई संघाला अंतिम सामन्यासाठी खूप खूप धन्यवाद. सुरेख खेळ करून तारणहार ठरला तो मात्र विठोबा तांडेल आणि खुशीत दिसतायत ते शिरीष बाबल.